जय भीम नमो बुद्धाय। नांदेडमधली प्रेम कहाणी आचल आणि सक्षमची। आचलनं केलं स्वतःचं आत्मदहन आणि सक्षमच्या आईनं। बघू शकता हा पूर्ण व्हिडिओ। शेवटची तरीही आतापर्यंत पोलिसांनी किंवा कोणीही काहीच ॲक्शन घेतलेलं नाही आणि आज बस इथे आमचा शेवट झालेला आहे। आणि आज 24 तारीख आहे, तर आम्ही इथे आत्मदहन करण्यासाठी आलो। आम्ही स्वतःच्या अंगावर पेट्रोल वगैरे टाकून घेतलं, स्वतःला म्हणजे काही बरे वाईट करून घेणार होतो। तेवढ्यात ते पोलीस मॅडम वगैरे सर वगैरे आले, ते म्हणजे मारहाण केली आणि त्यानंतर जातीवर शिवीगाळ सुद्धा केली त्यांनी। त्या मॅडमनी महार बोलली आणि मला मारली, माझे केस धरून मारली। तुम्हाला कशाचं आंदोलन लागते वगैरे वगैरे, हे कोणती पद्धत आहे जातीवर शिव्या देण्याची? तर आम्ही कशासाठी आलो, तिला माहित तरी आहे का आम्ही कशासाठी आलो? अच्छा, आज 12च्या पहिले आम्ही स्वतःला कुठे ना इथं आम्हाला रोखले, त्यांनी तर काय झालं? आम्ही कुठं ना कुठं आत्मदहन करू, इथून जाऊ आम्ही आमच्या थोडी म्हणजे हमेशा तरी पिछावर राहणार आहेत पोलीस वगैरे, आम्हाला हमेशा कुठेही रोखणार थोडी आहे। आजच्या रात्री 12च्या पहिले आम्ही स्वतःला काही ना काहीतरी करून घेणार। त्यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे। गुन्हा कोणता त्यांच्यावर, म्हणजे सपोर्ट केला का मर्डर झालं? मर्डर केला त्यांनी माझ्या भावाला। पोलीस स्टेशन मध्ये इन कॅमेरा, त्यांचा ऑडिओ चेक करा, सगळं रेकॉर्डिंग वगैरे चेक करा ना तुम्ही, तेव्हाच कळतं ना मग पोलिस काय। बघितला बघा, आचल रडून राहिली, पोलीस स्टेशन मध्ये गेली होती आणि तिच्यावर मारहाण केली, तिला मारलं आणि सक्षमच्या आईला पण मारलं आणि जे बाजूनं जे सहकार्य बाया होत्या त्यांना पण मारलं आणि तिथली जे कुठले तरी पोलीस ऑफिसर आहे तिच्या झिपुट्या ओढल्या म्हणते, तिला मारलं आणि जातीविषयक शिवी पण दिली। हे वाईट आहे बोलणं आणि हे अधिकाऱ्याला शोभलं नाही। या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी लागली पाहिजे असं माझं मत आहे। कारण कोणालाही पण जातीविषयक शिवी देऊ नका, हे माझं मत आहे। कारण कोणालाही आपल्या धर्मावर जातीवर अभिमान आहे आणि कोणीही जातीविषयक शिवी दिली तर कोणाला पण पाणी येतं भाऊ, मलाही येतं, कोणाला पण येतं। आणि स्वाभिमान असतो आपला का आपल्या धर्मात आपण जन्माला आलो, आपल्या जातीत आपण जन्माला आलो। कोणालाही आपल्या धर्माचा जातीचा स्वाभिमान असतो आणि हा स्वाभिमान तसाच राहतो। आणि माझं एकच म्हणणं आहे, जे ताटे परिवार आहे, सक्षमचा परिवार आहे, ह्या सक्षमच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे। कारण 1 ते 2 महिने होऊन राहिले सक्षमला मरायला, 1 ते 2 महिने होऊन राहिले सक्षमला मरायला, अजूनही सक्षमच्या आईवडिलाला न्याय मिळाला नाही। आणि आचलचा जो भाऊ होता त्याला प्रवृत्त केलं म्हणते, त्याच्यावर जोरजबरी केली की सक्षमचा तू कर, मर्डर करून टाक, हे करून टाक, ते करून टाक, म्हणजे प्रवृत्त केलं त्या आचलच्या भावाला, असं तिचं म्हणणं आहे। तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये। आणि तिला शिवीगाळी केली, तिचं डोकं ओढलं, तिला मारलं, लातीने मारलं आणि 2 महिने होऊन राहिले, 2-2.5 महिने होऊन राहिले, त्या सक्षम जीवानं चालला गेला, मरण पावला। तर माझं एकच म्हणणं आहे, त्या सक्षमच्या आईवडिलाला तुम्ही न्याय देत असाल तर द्या, तर नका देऊ, पण त्याचा हाल असा करू नका। आणि तुम्ही आचलला आणि माझ्या सक्षमच्या आईवडिलाला एकच सांगणं आहे की तुम्ही असा प्रवृत्त करू नका, तुम्ही आत्मदहन करू नका। मरणं हा पर्याय नाही आहे, जगायला शिका आणि विचार करा का आपल्या मुलाचा जीव काय न गेला, कशाने गेला, याच्यावर तुम्हाला अगोदर विचार करावा लागेल, तेव्हा तुम्ही काहीतरी करू शकाल, कळलं काय? आणि तुमच्या मुलाचा जीव कोणी घेतला? आचलच्या परिवाराने घेतला ना, बापाने घेतला, भावाने घेतला ना। मग घेतला ना, तर मग तुम्हाला एक विचार करायचा आहे की जी मुलगी तुमच्या घरी आहे, आचल नावाची तुमची सून आहे किंवा सक्षमची विधवा आहे, XYZ तुमचं म्हणणं काय आहे ते पहा तुम्ही। पण गोष्ट माझं एकच म्हणणं आहे, त्या मुलीला तुम्ही घरी ठेवू नका, तिच्यावर काय होणार, वाद निर्माण जास्त होणार। कारण त्या मुलीला तिच्या घरी पाठवून द्या आणि सरकारला डायरेक्ट कोर्टामध्ये चाले जा, डायरेक्ट कोर्टात केस टाका आणि एकच सांगा की बाबा ह्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे। सरकार तर देणारा शिक्षा, कोर्ट देणारा शिक्षा, पण गोष्ट एकच आहे की तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे, तुम्हाला नोकरी पाहिजे, सरकारनं तुम्हाला आश्वासन दिलं आहे ना, कुठलं तरी आश्वासन दिलं आहे ना, तुम्हाला आचलला तुम्हाला नोकरी पाहिजे, तुम्हाला पैसे देण्यात येत आहे, हे देण्यात आहे, ते देण्यात आहे, तुमच्यापर्यंत पोहोचले नाही अजून, तुम्हाला फक्त खोटी आशा दिली आहे, दुसरं काहीच नाही। तर सरकारला माझं एकच म्हणणं आहे, गरिबाचं लेकरू गेलं हो, गरिबाच्या लेकराचा मर्डर करण्यात आला, हे शोभलं नाही। आणि आचलच्या आईवडिलाला
शिक्षा झाली पाहिजे, भावाला शिक्षा झाली पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण त्याचबाबत माझं एकच म्हणणं आहे, जीव कोणामुळे गेला याची अगोदर डोक्यामध्ये आपण गोष्ट घेतली पाहिजे. कारण हे वातावरण भडकवण्याचं होऊन राहिलं. कारण आचल, तू स्वतःच्या अंगात तेल ओतून घेतलं म्हटलं आणि तू आत्मदहन करत होती पोलीस स्टेशनसमोर, आणि तिथं तुला ते पोलीस लोक पकडायला आले. त्या पोलीस लोकांनी तुला पकडलं कारण तू स्वतःच्या अंगात तेल ओतत होती, पेट्रोल ओतत होतं. बजाल तू काळी लावली नाही तर भडकून गेली असती. बजालं ते पोलीस लोक आले धावून, वाचली तरी. माझं एकच म्हणणं आहे, तू माझ्या बहिणीवाणी आहेस, लहान बहिणीवाणी आहेस. मला समजावायचं आहे आणि ताटे परिवाराला पण समजावायचं आहे मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, की तुम्ही अशा काही वाईट कृत्य करू नका की समोर चालून तुम्हाला तकलीफ होईल. कारण परमेश्वरानं जीवन एकच वेळा दिलं आहे, बार दिलं नाही. आणि आत्मदहन काय मिळणार आहे तुम्हाला? न्याय मिळणार काय? नाही मिळणार. आत्मदहन करून न्याय मिळत नसतो. तुम्हाला लढा लागल, लढल्यानेच न्याय मिळतो. मी तुमच्या सपोर्टला आहे, टेन्शन घेऊ नका. पण प्रश्न हा पडून राहिला की तुमचा मुलगा हा मेला कसा, त्याचा जीव गेला कसा, हे अगोदर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कारण इथं जातीवाद चालू आहे, इथं धर्मभेद चालू आहे. कारण जातीवादीमुळे तुमचा मुलाचा जीव गेला. तुम्ही हे म्हणत आहे का तुमचा मुलगा तिच्या आचलच्या प्रेमात पडला होता म्हणून तिच्या बापानं त्याला मारलं, हे तुमचं हे म्हणत आहे. तुम्ही अगोदर एक गोष्ट तुमच्या बाजूशी ठेवा का तुमच्या मुलाचा जीव जातीवादीने गेला की आचलशी प्रेम केल्याने गेला. कारण तुम्ही अजून अचंबित आहात. तुम्हाला अजून माहीत नाही की आपल्या मुलाचा जीव काय नाही गेला. तुमचा मुलाचा जीव जातीवादीने गेला असेल तर पुरा जय भीम जो बाबासाहेबाचे लेकरं आहे, सगळे जय भीम पॅथर्स तुमच्या संघ आहे, सगळा लोक तुमच्या पाठीशी आहे. जय भीमवाला म्हणून मारला असाल तर जय भीमवाले तुमच्या पाठीशी आहे, हे लक्षात ठेवा. पण तुम्ही म्हणत असाल का आचलच्या प्रेमात पडला असेल, सक्षम आचलच्या प्रेमात पडला होता आणि सक्षम ऐकत नव्हता, आचल पण ऐकत नव्हती. आणि आचलला सांगू बाप थकला असन, आचलला सांगू बाप थकला असन. आणि थकल्यामुळं बापानं हे प्रवृत्त केलं की त्याचा जीव घेऊन टाकला, मी असं म्हणू शकतो. पण त्याच्या बापानं समजावं लागत होतं, जीव नव्हता घ्या लागत, हे माझं मत होतं. कारण त्या माणसानं कायदा हाती घेतला. हा कायदा हाती घ्यायचा नसतो. कारण कसं आहे मी सांगतो तुम्हाला, कारण घटना ही अशी तशी नाही आहे, जीव घेण्याची आहे. म्हणजे एका जणाचा जीव गेला याच्यामुळं. आणि आता आचल म्हणतो की मी मरतो, मला आत्मदहन करायचा, मी पेट्रोल ओततो, मला मरायचं आहे. अरे मरण्यानं वापस येत नसतो. जो सक्षम मेला ना, तू मेल्या वापस येणार नाही तुमच्या मेल्यानं. तुम्हाला त्याला न्याय द्यायचा असन तर तुम्हाला जिवंत राहून तुम्हाला न्याय मागायचा आहे. कारण मेल्यावर न्याय मिळत नसतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही जिवंत राहान तेव्हा न्याय मिळणार तुम्हाला, कळलं काय? कारण आचलचा भावानी सक्षमचा जीव घेतला, बापाने जीव घेतला, गोळ्या झाडल्या म्हणता, त्याच्या फरशीने जीव घेतला, हे घेतला ते घेतला. तर हे वाईट कृत्य केलं त्या माणसाने, त्यांच्यावर शिक्षा होणारच आहे. पण माझं एकच म्हणणं आहे, आचलला तुम्ही घरपोच त्याच्या घरी पाठवून द्या. कारण याच्यामुळं काय होतं की लोकांची तुम्ही कॉमेंट वाचा, लोक कॉमेंट काय करू राहिले तुम्हाला माहीत नाही. 99% आचलच्या विरोधात लोक आहे. कारण काय विरोधात नाही आहे, कारण एकच आहे, कारण त्या मुलीनं कृत्य त्या पद्धतीचं केलं. अरे ते जिवंत, माझं एकच म्हणणं आहे, तू खरंच प्रेम करणारी राहिली असती तर सक्षमच्या संग मेली नाही, आता मरून राहिली. काय गरज आहे? दहन करून राहिली म्हणजे चर्चेत येण्यासाठी तू तमाशे करत असन, नाटंगी करत असन, असं करू शकते तू. कारण कसं आहे, आजकालच्या मुलीवर विश्वास करू शकत नाही भाऊ आपण. कारण तिनं पेट्रोल ओतलं म्हणते ना अंगावर, पोलिस धावाले आले म्हणजे चर्चेत येणे आले. आणि हे सोशल मीडियावरचे जे इन्फ्लुएन्सर असतात, जे न्यूज रिपोर्टर असतात, याले काम धंदे कोणचेच नाही, सगळे तुझ्यापाशी तुटून पडतात. कारण कसं तू ट्रेंडिंगवर आहेस ना, आता महाराष्ट्रात तू ट्रेंडिंगवर आहे. त्या कारणामुळं लोक तुला उचलून राहिले, तुझ्या बारात व्हिडिओ करून राहिले. म्हणजे तू एक सती सावित्री झाली आहेस. आणि एक म्हणजे सलमान खान एवढा टी व्हीवर दिसून राहिला आणि एवढा तू टी व्हीवर दिसून राहिली, एवढे न्यूजवर दिसून राहिली, एवढा फेसबुकवर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, त्याच्यावर एवढे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे ना, त्याच्यावर तू दिसून राहिली. एवढा सलमान खान दिसत नाही, एवढी तू दिसून राहिली. म्हणजे व्हायरल होण्यासाठी लोक काय ना काही करत राहतात. अव तुझे डायलॉग हे पिक्चरातल्यासारखे आहे. मला कधी कधी असं वाटतं का पिक्चर पाहून राहिलो काय मी तुझे व्हिडिओ पाहतो ना, असं वाटतं की पिक्चर पाहून राहिलो काय. तुझं बोलण्याचा तरीका लय खतरनाक आहे. एखादी हिरोईन बनून जाय तू, म्हणजे एखाद्या पिक्चरमध्ये तुला चान्स मिळणार बॉलिवूडमधल्या किंवा मराठीमधल्या. अरे विषय सोडून द्या, हा तो काही कामाचा नाही आहे.
कळलं काय? विषय सोडून द्या, काही कामाचा नाही आहे. आत्मदहन करून सक्षमला न्याय मिळणार आहे काय? नाही मिळणार आहे. कळलं काय? आणि तू म्हणत आहेस स्वतः मेल्यानं, अरे मेल्यानं न्याय मिळत नसतो, त्यासाठी भांडा लागतो, संघर्ष करावा लागतो, तेव्हा न्याय मिळतो. तो बिचारा सक्षमवरून बघत असल, हे काय तमाशेखोर करू राहिली हे. माझ्या आईलाच तिच्या बारात, म्हणजे माझ्या आईला ओढून घेतलं. अरे ताटे परिवाराला ओढून घेतलं तू, म्हणजे त्याचा जिंदगी पुरी नरक होऊन राहिली. कारण अगोदर तुझ्यामुळं सक्षम गेला, तुझ्यामुळं सक्षम मेला. तुझ्या प्रेमात नसता पडता तुझ्या बापानं मारलं नसतं. कळलं काय? तुझी ओळखीच नसती झाली दोघांची, तो बिचारा जिवंत राहिला असता, परिवारात जिवंत राहिला असता. कसाही असो, टोपरी असो, कसाही असो, काही असो, तो बिचारा जिवंत राहिला असता, मस्त सुखाने जगला असता. कारण तो एका मायचं लेकरू होता, तशी तुझ्या मायचं लेकरू होता, तसं तो त्याच्या मायचं लेकरू होता ना. मला हे सांग, दोघांचीही गलती होती ना प्रेमात? दोघांनी प्रेम केलं होतं ना, दोघांची गलती होती ना? होती का नव्हती? होती ना. मग मला हे सांग, सक्षमचा जीव का गेला, तुझा का नाही गेला? तुला का नाही मारला? कारण तू त्या बापाची लेकरू होतं, त्या बापानं तुला सांभाळलं होतं, त्या बापाचे थतरले हात कापले तुला मारायच्या वेळेस, त्या कारण तू मारून शकली. कारण तो बापाची तू लाडाची होती. त्या बापाला असं वाटत होतं, नाही माई पोरगी नासमज आहे, तिला समज नाही आहे. तुझ्या बापानं तुला समजावलं असं, 10 वेळा समजावलं असं, 20 वेळा समजावलं असं, बाई असं करू नको, असं करू नको, असं करू नको, तू ऐकलं नाही. त्या कारणामुळे त्या बापाला हा विडा उचला लागला, तेव्हा ते कांड केलं. पण तुझ्या बापाला हे समजलं नाही का जीव कोणाचा घ्यायचा नसतो. आता जेलात सोडूनच राहिला तुझा भाऊ सोडून राहिला. पण माझं काय मत आहे की आपण करून का राहिलो हे माहीत आहे का तुला? नाही. अगं त्या सक्षमच्या आई वडिलाचं इकडे बघ जाऊन जरासं, त्या माऊलीची इकडे बघ, त्या व्हिडिओमध्ये बघा तिची आई. बघा काय ताल होऊन राहिला, काय त्या माऊलीचा इकडे पाहून माझ्या डोळ्यात पाणी येते. हो, तो परिवाराच्या इकडे पण पाणी येते का त्या परिवाराला उद्ध्वस्त करणारी ही मुलगी आहे, अजून कोणी नाही ही मुलगी आहे. तरी त्या मुलीला साथ देऊन राहिले, म्हणजे किती विचारिक बाब असं मला असं वाटते ताटे परिवाराची. त्या परिवाराला मी हात जोडून विनंती करतो की परिवारातले लोक किती चांगले असन ते. आणि ही मुलगी त्यांना यूज करून राहिली. अगं तू आत्मदहन करतो म्हणतं, तू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आंदोलन करतो म्हटलं, कर. आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे, बाबासाहेबांनी सगळ्याला अधिकार दिलेला आहे. पण माझं एकच मत आहे, तुला चर्चेत येऊन आंदोलन करता येत नाही, तुला कायद्यानं आंदोलन करावं लागन. काही केल्यानं काही होत नसते. कळलं काय? सक्षमच्या परिवाराला जरासा सांभाळ, शांतता होऊ दे, आणि कोर्टात जा, कोर्टात काय लागते निकाल तो बघ. तमाशे उघडून, तमाशे करून, सोशल मीडियावर बोलून आणि न्यूज रिपोर्टवर सांगू काही नसते होत बरं. हे फक्त चर्चेत येणं आहे, व्हायरल होण्यासाठी आहे, दुसरं काहीच नाही आहे. अगं ज्या बापानं तुला जन्माला आणलं त्याची झाली नाही, तू त्या सक्षमच्या आईवडिलाची काय होशील ग? विचार केला काय तू या गोष्टीचा? का ज्या बापानं तुला जन्म दिला, 9 दिवस वागवलं, 18 ते 20 वर्ष तुला वागवलं, मोठं केलं, जवान बनवलं, सुंदर बनवलं, सगळ्या गोष्टी बरोबर तुझ्या लाडं पुरवल्या, सगळ्या गोष्टी पुरवल्या, आणि त्याच बापाला बेमान होऊन तू आता सक्षमच्या आईवडिलाची मुलगी होऊन राहिलीस, सून होऊन राहिलीस. अगं ह्या छुट्या गोष्टीच दुसऱ्याला दाखव. कारण लोकांना माहीत आहे की लोक कशी आहे आता, कारण लोकांना समजून राहिला सगळ्या गोष्टी. अगं लेकरू म्हणजे पोटजाचं लेकरू असतो, फोळासारखा वागवत असतो मायबाप. लेकरासमोरच मायबाप झुकत असते, मायबाप कोणासमोर झुकत नसते, लेकराच्या मुळे झुकत असते. तो सक्षमचे आई वडील असो का तुझे आई वडील असो. कळलं काय? सक्षमला न्याय मिळाला पाहिजे, मिळणारच न्याय. कारण सगळेजण येणार आहे, सपोर्ट त्याच्या सपोर्टला सगळं येणार आहे. बाबासाहेबाचे लेकरं येणारच आहे, मिळणारच सक्षमच्या आई वडिलाला न्याय, आणि सक्षमलाही न्याय मिळणारच आहे. पण माझं एकच म्हणणं आहे बेटा, तुझे अजून दुधाचे दात पळायचेच आहे, तुझे दुधाचे दात पळायचेच आहे. अजून तू प्रेमाच्या गोष्टी करून राहिलीस. अगं तुझ्या करिअरकडे लक्ष दे, तुझ्या फ्युचरकडे लक्ष दे. तुझ्या करिअरकडे लक्ष दे, फ्युचरकडे लक्ष दे, आणि सक्षमला न्याय मिळणार म्हणजे मिळणार. कळलं काय? कारण तुझ्यामुळे त्याचा जीव गेला, तू प्रवृत्त केलं. कारण तुझ्या प्रेमात नसता पडला, तू त्याला भेटली नसती, तर तो मेला असता काय? तो जिवंत राहिला असता. कळलं काय? राहिला असता जिवंत. आणि तू म्हणत आहेस आता आत्मदहन करतो. अगं मराचं होतं तर तेव्हाच मरती माव, मराचं होतं तेव्हाच मरती. आता मरून काय कामाचं? जेव्हा त्या सक्षम मेला होता ना तेव्हाच मरती, वरतं जाऊन भेटती लोकांना. मी खोटे सांगत, ह्या व्हिडिओ वेगळ्या पद्धतीचा राहिला असता. मी म्हटलं असतं अरे प्रेम करायचं असेल तर सक्षम आजच्यासारखं करा, असं म्हटलं असतं मी. पण हे शब्द तुला
ऋतच असेल, कोणी बघित असेल ऋतच असेल, कमेंट करून सांगा मी खरं बोलते की काय. कारण कसं आहे, आजकाल व्हायरल होण्यासाठी लोक काही पण करतात. पण माझं एकच म्हणणं आहे, न्याय मागायचा असेल तर कोर्टात जा, न्याय मागा. बरोबर नाही काय. आणि हे जे आपण मरून राहिलो, पेट्रोल टाकतो, पेटवतो, हे करतो, हे कायद्यानं गुन्हा आहे, हे लक्षात ठेवा. स्वतःचा माणूस स्वतः मरू शकत नाही, कायद्यानं गुन्हा आहे. कळलं का? हे माहिती असेल तुम्हाला. स्वतः माणूस मरू शकत नाही, धमक देता येत नाही, नाही तर स्वतः माणूस अंदर जातो, जेलात जातो, सजा आहे त्याची. आणि आपण काय करू राहिलो माहिती आहे काय, जनतेच्या समोर आलो. आणि ते तुला माहिती आहे ना का सोशल मीडिया तू व्हायरल आहेस आता. कारण सलमान खानपेक्षा तुला लोक बघायला आवडून राहिले. कारण सलमान खान दिसत नाही पण तू दिसतं. कळलं काय. 24 तास तू सोशल मीडियावर दिसतं, ॲक्टिव्ह राहतं. त्या कारणामुळं. आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह कशाला की तुला न्यूज रिपोर्टरवाल्यांनी, सोशल मीडियावाल्यांनी एवढंच तुला सती सावित्री बनवून टाकलं की लोक तुझ्यासमोर घरी येऊन माईक तुझ्यासमोर लावतात आणि तू बोलतं. जाऊ द्या रे, ह्या गोष्टी वेगळ्या आहे. पण माझं एकच म्हणणं आहे, हे थोडंसं थांबवा आणि कोर्टाकडे वळा. आणि कायद्याने सगळ्या गोष्टी घ्या. कायद्याने भेटणार तुला सगळ्या गोष्टी, कायद्याने भेटणार आहे. नोकऱ्या मिळणार आहे तुम्हाला, पैसाही मिळणार, सगळ्या गोष्टी मिळणार आहे. पण तुला नाही मिळणार आणि तुला भेटलाही नाही पाहिजे. तू सक्षमच्या आईवडिलाला भेटलं पाहिजे सगळ्या गोष्टी काय आहे ते. कारण त्याचा मुलगा गेला, तुझं कोणी नाही गेलं, तिचा त्या माऊलीचा मुलगा गेला, घराचं घर पण गेलं. घर आता घर राहिलं नाही, ते पुरं खंडर झालं. कारण त्या माऊलीचं काळीज कसं दुखत असेल तिला माहीत. कारण त्या माऊलीला असं वाटत आहे की माझा कोक उपसली, माझं 9 महिने 9 दिवस मी त्या मुलाला ठेवलं आणि आता मुलाला मी जिथं ती दाबलं. त्या माऊलीला कसं वाटत असेल तिला माहीत, तिला ठाऊक. कारण तो पण एखादा त्या मायचं लेकरू होतं, तसं तुझ्या मायबापाची लेकरू होती तू, तसं तो पण आहे. कळलं काय. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघा, फॉलो करायला विसरायचे. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.